यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। नागपूरच्या दिव्या देशमुखनं फिडे चेस चॅम्पियनशिपमध्ये विजय मिळवला आहे। कोनेरो हम्पीवर दुसऱ्या रॅपिड फायर राऊंडमध्ये विजय मिळवत तिनं इतिहास रचलाय। नागपूरच्या दिव्यानं चेस चॅम्पियनशिपमध्ये विजय मिळवल्यानं चेस असोसिएशननं तिचं कौतुक केलं। नागपूरकर खूप आनंदी असल्याची भावना चेस असोसिएशनच्या अध्यक्षांनी व्यक्त केली। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवैध दारू विक्री विरोधात मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला। यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना गोवा बनावट दारूच्या बाटल्यांचा हार घालण्याचा प्रयत्न केला। दरम्यान तातडीनं अवैध दारू विक्रीवर कारवाई करावी अशी मागणी मनसे पदाधिकाऱ्यांनी केली। मालेगावमध्ये पहिल्या श्रावण सोमवार निमित्त शिवभक्तांनी कावड यात्रा काढली। यात्रेत मंत्री दादा भुसेही सहभागी झाले। त्यावेळी त्यांनी शिवलिंगाला दुग्धाभिषेक घातला। जळगावच्या चोपड्यामध्ये कानुबाई मातेची मोठ्या उत्साहात विसर्जन मिरवणूक काढत निरोप देण्यात आला। यावेळी अहिराणी अभिनेत्री वनमाला बागुल सहभागी झाल्या होत्या। दरम्यान मोठ्या संख्येनं भाविकांचीही उपस्थिती होती। नांदेडच्या देगलूर शहरामध्ये गुटखा बंदीसाठी एका सामाजिक कार्यकर्त्यानं अनोखं आंदोलन केलं। गुटख्याच्या पुड्यांचे कपडे घालून सामाजिक कार्यकर्त्यानं पायी यात्रा काढली। दरम्यान तातडीनं गुटखा बंदी करावी अशी मागणी या कार्यकर्त्यानं केली आहे। नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील आयसीयूमध्ये एका रुग्णाच्या पायाला उंदरानं कुरतडल्याचा प्रकार समोर आला आहे। यावेळी आमदार आनंद बोंढारकर रुग्णालयामध्ये भेट देऊन त्यांनी याची पाहणी केली। रुग्णालयातील अस्वच्छता पाहून बोंढारकर यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। दरम्यान दोषींवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे। धाराशिवमध्ये शिवसेनेच्या बैठकीआधीच राडा झाला। तानाजी सावंतांचा बॅनरवर फोटो नसल्यानं समर्थकांनी जोरदार विरोध करत राडा केला। दरम्यान शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली। गोंदियामध्ये पोलिसांनी अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई केली आहे। कारवाईत पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे। त्याच्याकडून 2 गावठी पिस्तूल आणि 10 जिवंत काडतुसं जप्त केली। पहलगाममध्ये दहशतवादी घुसले कसे याचं उत्तर संरक्षण मंत्र्यांनी दिलं नसल्याचं काँग्रेस खासदार गौरव गोगोईंनी म्हटलंय। तर पहलगाममध्ये सुरक्षा देण्यात सरकार अपयशी झाल्याचं म्हणत त्यांनी हल्लाबोल केला। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश वरपुडकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। उद्या मुंबईत हा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती आहे। यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातोय। सरकारवर दबाव आणण्यासाठी जरांगेंचा मुंबईमध्ये स्टंट असल्याची टीका नवनाथ वाघमारेंनी केली। तर जरांगेंसोबत 5%ही समाज राहिलेला नाही असं ते म्हणाले। मंत्री माणिकराव कोकाटेंना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं केली आहे। यासाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पदाधिकाऱ्यांनी निवेदनही दिलं। नाफेड कांदा खरेदी उद्यापासून बंद असणार आहे। यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची खरेदी बाकी असल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। खरेदीसाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। वडवणी तालुक्यातील हरिश्चंद्र पिंपरी जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरावस्था झाली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून ज्ञानार्जनाचे धडे घ्यावे लागत आहेत। तातडीनं शाळा दुरुस्त करावी अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे। बारामतीच्या महात्मा फुले चौकातील आंदोलनाची प्रशासनानं दखल घेतलेली आहे। आंदोलकांच्या मागण्या प्रशासनानं मान्य केल्या। रहदारीच्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती, आवश्यक ठिकाणी गतिरोधक बसवले जाणार आहेत। नागपूरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल व्हॅनवर पोलिसांनी कारवाई केली। कारवाई करत पोलिसांनी वाहन चालकांना दंड आकारला। पनवेल अलिबाग एसटी बसला अपघात झाला आहे। ब्रेक फेल झाल्यानं एसटी बस थेट घरात घुसली। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। अक्कलकुवा तालुक्यातील केवडी या गावात एका आदिवासी गर्भवती महिलेला तब्बल 8 किलोमीटर बांबूच्या झोळीतून जीवघेणा प्रवास करावा लागला। गावातील काही गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन या महिलेला झोळीतून खांद्यावर घेत 8 किलोमीटरचा खडतर प्रवास केला आणि तिला रुग्णालयात नेलं। त्यामुळे महिलेचे आणि तिच्या बाळाचे प्राण थोडक्यात वाचले। रस्त्याअभावी अजून किती वेदना सहन कराव्या लागणार असा संतप्त सवाल इथल्या गावकऱ्यांनी केला। नांदेडमधील शासकीय रुग्णालयामध्ये शस्त्रक्रियेसाठी दाखल झालेल्या एका रुग्णाच्या तळपायाला उंदरानं कुरतडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। आयसीयूमध्ये उंदीर मुक्तपणे संचार करत असल्याचा व्हिडिओ त्यांच्या नातेवाईकांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तहसील कार्यालयातील कर्मचारी वेळेचं बंधन पाळत नसल्याचा प्रकार समोर आलाय। कार्यालय सुरू होऊन 10 वाजून गेल्यानंतर सुद्धा कर्मचारी नसल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यातील आडेगाव ते खातेरा या मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे।
या मार्गाने वर्दळ वाढल्यानं रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले। मात्र याच रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसह प्रवासी हैराण झालेत। पालघरच्या तारापूर चौळीला कुडण ग्रामपंचायतीचा नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। ग्रामपंचायतीकडून पुरवल्या जाणाऱ्या पाण्यात नळाद्वारे गांडूळ आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। ग्रामपंचायतीकडून पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीची योग्य देखभाल केली जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला। सांगलीच्या कृष्णा नदीपात्रामध्ये होड्यांच्या शर्यतीचा थरार पाहायला मिळाला। अत्यंत चुरशीनं दुथडी भरून वाहणाऱ्या कृष्णा नदीपात्रात होड्यांची शर्यत रंगली। ढोल ताशांच्या निनादात रंगलेल्या या होड्यांचा थरार पाहण्यासाठी नदीकाठावर नागरिकांनी आणि सांगलीकरांनी मोठी गर्दी केली। साताऱ्याच्या पाटणमध्ये डिजिटल नेमप्लेट आणि QR कोड प्रणालीचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते शुभारंभ झाला। येणाऱ्या वर्षभरात पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे। 2 दिवस झालेल्या जोरदार पावसानं छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड आणि वैजापूर तालुक्यातील अनेक भागात चिखलाचं साम्राज्य पसरलंय। अनेक भागांमध्ये पावसाच्या पाण्याचे डबके साचून चिखल झालाय, त्यामुळे वाहनधारक आणि पादचारी त्रस्त झालेत। जळगावच्या एरंडोल तालुक्यातील पातरखेडा इथल्या अनुदानित आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये कांजण्यांचा प्रादुर्भाव आढळून आलाय। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला। तब्बल 76 विद्यार्थ्यांना कांजण्यांची लागण झाली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरामध्ये एका तरुणाला अमानुष वागणूक देण्यात आली। तरुणाचा धर्म विचारून त्याची पॅन्ट काढून मारहाण करण्यात आली। या प्रकरणी संतप्त नागरिकांनी खामगाव बंदची हाक दिली आहे। शाळेसह महाविद्यालय आणि दुकानं ही बंद ठेवण्यात आली। नाफेड ACCA मार्फत कांदा खरेदीची आज मुदत संपणार आहे। मात्र नोंदणी केलेल्या अनेक शेतकऱ्यांकडून अद्यापही कांदा खरेदी करणं बाकी आहे। त्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांना मुदतवाढ द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नागपुरात एका बियर बारमध्ये शासकीय फाईल घेऊन बसलेल्या 3 व्यक्तींचा व्हिडिओ व्हायरल झालाय। त्यामुळे महाराष्ट्र शासनाचे हे अधिकारी कोण होते असा सवाल आता विचारला जातोय। सांगलीच्या कवठे महांकाळ तालुक्यातील नांगोळे इथं देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं। मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। खानदेशी आराध्य दैवत असलेल्या कानबाई मातेचा विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी महिलांनी पारंपरिक ठेका धरत फुगड्यांसह नृत्यावर ठेका धरला। नंदुरबारसह धुळ्यात कानबाईच्या उत्सवाची धूम पाहायला मिळाली। सांगलीच्या तांदूळवाडी इथले कंत्राटदार हर्षल पाटील याच्या आत्महत्येची मनसेकडूनही दखल घेण्यात आली आहे। थकीत बिलाच्या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन उभारलं जाईल असं मनसेच्या अभियंता आणि कंत्राटदार संघटनेकडून स्पष्ट करण्यात आलंय। सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमधील मंत्री आणि आमदारांची वक्तव्य आणि कारनाम्याची चर्चा सर्वात जास्त होतीये। राज्यातील महायुती सरकारच्या वादग्रस्त मंत्र्यांच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांच्या शिष्टमंडळानं आज राज्यपालांची भेट घेतली। यावेळी वादग्रस्त मंत्र्यांविरोधात पुरावेही या शिष्टमंडळानं राज्यपालांना दिले। राज्यपालांनी या मंत्र्यांविरोधात कारवाई करावी अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे। महायुतीच्या मंत्र्यांविरोधात विरोधक आक्रमक। ठाकरेंच्या पक्षानं घेतली राज्यपालांची भेट। वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाईची मागणी। ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्यांच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची राजभवनात जाऊन भेट घेतली। राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार अनिल परबांसोबत ठाकरेंच्या पक्षाच्या इतर नेत्यांचा या शिष्टमंडळात समावेश होता। ठाकरेंच्या पक्षाच्या आमदारांनी राज्यातल्या महायुती सरकारमधील काही मंत्र्यांच्या कारनाम्यांचा पाढाच राज्यपालांच्या समोर वाचला। त्याचवेळी काही मंत्र्यांविरोधात पुरावे राज्यपालांना देण्यात आले। योगेश कदम, संजय शिरसाट या लोकांच्या संबंधाने असणारे अनेक कागदपत्र आणि पुरावे, फार मोठी फाईल, पेनड्राईव्ह सकटची आणि काही हनी ट्रॅपशी संबंधित अशी एक मोठा दस्तावेज आज आमचे नेते सन्माननीय अनिल परब साहेबांनी माननीय महामहिम राज्यपाल महोदयांना सुपूर्द केलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमधील मंत्री आणि आमदारांची वक्तव्य आणि कारनाम्यांची चर्चा जास्त आहे। निकृष्ट दर्जाच्या अन्नावरून आमदार संजय गायकवाडांनी एखाद्या बॉक्सरप्रमाणे कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली,
वादग्रस्त वक्तव्यानं वादाच्या भोवऱ्यात सापडलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात मोबाईलवर रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला। त्यामुळे विरोधकांच्या निशाण्यावर ते आले। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा पैशांच्या बॅगेसह व्हिडिओ संजय राऊतांनी ट्विट केला। त्यासोबत विट्स हॉटेल लिलाव प्रक्रियेतील विरोधकांनी संजय शिरसाट यांना घेरलं। तर मुंबईतल्या कांदिवलीतल्या सावली बारवर पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम विरोधकांच्या निशाण्यावर आले। महायुतीच्या आमदार आणि मंत्र्यांबाबतच्या तक्रारी राज्यपालांच्या समोर मांडण्यात आल्या। गृहराज्यमंत्रीच जर मला असं वाटतं अशा पद्धतीनं डान्स बार चालवणार तर राज्याच्या बाकीच्या जनतेनं काय केलं पाहिजे? हेच गृहराज्यमंत्री स्वतःच्या मतदारसंघात वाळू खऱ्या अर्थानं घरकुलाला दिली पाहिजे, सर्वसामान्याला दिली पाहिजे। याच्याऐवजी वाळूचा साठा करून स्वतःच्या स्वार्थासाठी वापरतात। एकीकडे सावली बारच्या मुद्द्यावरून विरोधकांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना घेरलेलं असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे योगेश कदमांच्या बचावासाठी पुढे सरसावले। योगेश्वर खोटे नाटे और योगेश हा काम करणारा कार्यकर्ता आहे। या ठिकाणी खेडचा विकास करणारा कार्यकर्ता आहे। एक आदर्श आमदार म्हणून तुम्हाला योगेश आपल्याला आमदार म्हणून मिळालेला आहे। त्याच्याकडून शिकलं पाहिजे। त्याच्यावर टीका करून तुम्ही त्याचं काम बंद करू शकत नाही। या तुमच्या प्रकरणामध्ये त्याचा काडीचाही संबंध नाही। अरे राजीनाम्याची मागणी करताय, अरे बाबा तुम्ही काय केलं? याच एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर पिक्चर काढलेला आहे। याच्यामध्ये डान्स बार फोडल्याचा सीन आलेला आहे, जो आनंद दिघे यांच्या जीवन चरित्रावर आधारित चित्रपट आहे। आणि याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी डान्स बार फोडल्या दाखवल्याने हेच एकनाथ शिंदे जर अशा पद्धतीनं घाबरू नकोस म्हणत असेल, ते काय मला असं वाटतं घाबरू नको म्हणत असेल मी तुझ्या पाठीशी, तर मला असं वाटतं हे एकनाथ शिंदे डान्स बारचं पाठीराखा करतात। अशा पद्धतीने मी तर मग म्हणेल केंद्राला पण यांना सुद्धा सगळ्या मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे। दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नरेटिव्ह तयार करण्याचं काम सुरू असल्याचा निशाणा विरोधकांवर साधला। असं आहे की एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। ठीक आहे, काही प्रकरणांमध्ये निश्चितपणे मला असं वाटतं की काही चुका त्याच्यामध्ये आहेत किंवा काही इनसेन्सिटिव्ह बोलणं झालेलं आहे, पण त्याचा सगळ्या गोष्टीचा एक नेरेटिव्ह तयार करून सरकारच्या विरोधात नेरेटिव्ह तयार करायचा त्यांनी किती प्रयत्न केला तरी देखील लोक त्यांच्याकडे बघतात ना। तक्रार करणारे कोण आहेत, त्यांचं वागणं कसं आहे हे देखील लोक बघतात। राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदमांविरोधात ठाकरेंच्या पक्षानं विशेषतः अनिल परबांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। अनिल परब योगेश कदमांविरोधातले पुरावे मुख्यमंत्र्यांनाही देणार आहेत। एकूणच ठाकरेंच्या पक्षानं राज्यपालांची भेट घेत मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आणखी धारदार केल्याचं दिसून आलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई।